So the nomenclature is going on, nomenclature of halogen derivatives. आता आपण पाहू काही एक्झाम्पल्स पाहू. फॉर्म्युला, कॉमन नेम and IUPAC name. Okay, formula, common name, and IUPAC name. IUPAC name. Two types of name, you know that, common name and IUPAC name. चार काय टेबल असं पाहूत आपण याच्यामध्ये. Okay. The first member, as I told you that CH3 bond I. कसं यायचं CH3 bond काय असते I. In common name एक कार्बन आहे. Number of carbon atoms are only one. That's why it is called as methyl iodide. काय म्हणणार आपण, methyl I is what, iodide. In IUPAC याला काय म्हणायचं, halo alkane. That is iodomethane. It is called as halo alkane. Halo alkane. Just I told you that. And in common name it is called as what, alkyl halide. alkyl काय असते, halide. आता अल्किल कोणता आहे, हा मिथाइल. एक कार्बन मेथ, एक कार्बनचा काय असतो मेथ, त्याला काय लावायचं व्हायल. आयोडीनचं काय बनवायचं आयोडाइड. आयोडो, हॅलो, हॅलो मीन्स आयोडो. आयोडो अल्केन मिथेन, आयोडो. सेकंड एक्झाम्पल विल सी C2H5 bond Br. नाउ द नंबर ऑफ कार्बन एटम्स. इथं किती कार्बन होते, एकच. तर किती कार्बन आहेत, दोन. म्हणजे कसं असते, CH3 bond CH2 bond Br. लास्ट लिहितात C2 नंबर ऑफ कार्बन एटम्स 1 2, हायड्रोजन एटम्स 3 आणि 2 5. याला जसं लिहिता येईल CH3 bond CH2 bond Br. Okay, it is written in this way also. How it is written, C2H5 what, Br. C2H5 Br. It can be written as C2H5 Br. CH3 पहा हे कसं लिहायचं, CH3 हायड्रोजन एटम्स आर 3 1 2 3. हा कार्बन, दोन हायड्रोजन 1 2. हा काय Br. आता पहा इथं काय असतो, कार्बनची व्हॅलेन्सी 4 करायची असते. ही कार्बनची व्हॅलेन्सी 1 2 3 4 झाली. या कार्बनची व्हॅलेन्सी 1 2 3 4 झाली. प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी 4 झाली पाहिजे. कार्बन मोजा आता किती आहेत, C2 1 2, C2. H किती आहेत, 5. 1 2 3 4 5, H5 C2. म्हणून याला काय म्हणायचं, आता दोन कार्बनचा काय बनतो आता, इथाइल. इट इज कॉल्ड एज इथाइल ब्रोमाइड. ओके. आता पहा इन IUPAC मध्ये काय म्हणायचं म्हणलो मी, आयोडो. आयोडीन होता म्हणून काय म्हटलं आपण, आयोडो. इथं आहे आता ब्रोमीन. ब्रोमीन आहे म्हणून काय म्हणायचं, ब्रोमो. इट इज कॉल्ड एज ब्रोमो. दोन कार्बनचा काय होतो, इथेन. ओके, ब्रोमो इथेन. नाउ सिमिलरली वी विल सी द थर्ड एग्जांपल. C3H7 C3H7Cl. C3H7Cl number of carbon atoms 3, C3H7Cl. म्हणून it is called as propyl. It is called as what, propyl chloride. Okay, propyl chloride. आता याला काय म्हणणार, क्लोरो. आयोडो ब्रोमो नंतर काय होईल आता, क्लोरो. क्लोरो. 3 कार्बनचा अल्केन कोणता होतो, 1 कार्बनचा अल्केन मिथेन, 2 कार्बन इथेन, 3 कार्बनचा अल्केन कोणता होईल आता, प्रोपेन. Okay, it is called as chloropropane. Okay, the fourth example, C4H9Br. C4H9Br आहे आता. C4 म्हणजे काय होतो, ब्युटील. ओके, इट विल बी ब्युटील ब्रोमाइड. ब्युटील ब्रोमाइड. यांच्या पुढे N लावायचे. N काय असते ते नंतर सांगतो तुम्हाला. N ब्युटील ब्रोमाइड. इट विल बी 1 क्लोरो. हे कोणता क्लोरो होईल, 1 क्लोरो. अशाच प्रकारे आता 1 क्लोरीन होता म्हणून क्लोरो घेतलो आपण.
ब्रोमीन आहे म्हणून काय घ्यायचा, ब्रोमो. ब्रोमो. एक कार्बन आहे म्हणून काय म्हटलं आपण, मिथेन. दोन कार्बन असेल तर काय असतो, इथेन. तीन कार्बन होते म्हणून काय घेतलं आपण, प्रोपेन. आता चार कार्बन आहेत म्हणून काय असेल, ब्युटेन. ओके, इट इज कॉल्ड एज ब्युटेन. सिमिलरली द फिफ्थ एक्झाम्पल विल सी C5H. 4 2 8 अधिक 1. याचा फॉर्म्युला काय असतो, CnH2n+1 करायचं. CN2H2n बेस दोन्ही 4 अधिक 1 किती होतात, 5. 2 2 4 + 1 5. So it will be, this formula is important. CnH2n+1. C5H किती आहे आता, 5 2 10 आणि 1 किती होतो, 5 2 10 आणि 1 11. C5H11Cl. Now it will be मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, ब्यूटाइल, नंतर काय होतं, पेंटाइल. सो इट विल बी N-पेंटिल. N-पेंटिल. Cl आहे म्हणून काय घ्यायचं, क्लोराइड. ओके, N-पेंटिल क्लोराइड. 1 कार्बन एटम मिथाइल, 2 कार्बन एटम इथाइल, 3 कार्बन एटम प्रोपाइल, 4 कार्बन एटम ब्यूटाइल, 5 कार्बन एटम पेंटाइल. नाउ इट इज अगेन 1 Cl आहे म्हणून काय घ्यायचा, क्लोरो. 1 क्लोरो. ओके, 1 क्लोरो. आणि हे काय 5 कार्बनचा काय होईल मग, 1 क्लोरो पेंटेन. 1 क्लोरो पेंटेन. So all these are IUPAC and common name system. We are discussing both IUPAC and what, common name system. Now one more example, if we take the 6th example. Suppose CH3 bond C above 1 CH3, below 1 H and Cl. Now branching, this is open chain, all these are open chain. आता इथं branching आहे बघा. branching असेल तर in common name it is called as iso. Okay, such type of structure is called as iso. CH3C वर एक CH3 खाली H असेल तर iso म्हणायचं. So it is common name, it will be iso. Number of carbon atom count 1 2 3. 3 कार्बन काय होतो, प्रोपाइल. 1 2 3, that's why propyl. Iso, why? Because the structure is in this way. CH3C वर CH3 खाली H असेल तर काय म्हणायचं, iso. Isopropyl. Why it is propyl? 1 2 3 carbon atoms. Cl means what now, chloride. It is called as isopropyl chloride. This is the prefix. हे काय झालं आहे, prefix वापरला आपण. नुसता propyl chloride, this was the propyl chloride, N-propyl. That's why it is called as N. If it is normal chain normal असेल तर N लावायचं. N means normal. N stands for normal. This is not normal chain. It is not open chain. It is iso, that's why. In IUPAC name system, next example we will see. The IUPAC name we will see later on. This is called as iso. If the 2 CH3 are there, एक CH3 आहे वर. If the 2 CH3 असेल, okay, and CH2 and Cl, okay. Now the 2 CH3 groups are attached. That's why it is called as neo. एक CH3 असेल वर, इथं एक CH3 आहे, इथं हा एक CH3 आहे आणि हा एक CH3 आहे. 2 CH3 असेल तर निओ लावायचं. काउंट द नंबर ऑफ कार्बन एटम 1 2 3 4 5. नंबर ऑफ कार्बन एटम किती आहेत, 5. 5 कार्बन असेल तर काय म्हणायचं, पेंटिल. निओ पेंटिल 1 2 3 4 5. निओ पेंटिल. निओ का, कारण असा आहे म्हणून निओ म्हणायचं. पेंटिल का, 1 2 3 4 5. 5 कार्बन असल्याने पेंटिल. आता Cl ला काय म्हणणार, क्लोराइड. इट इज निओ पेंटिल क्लोराइड. ओके, वन मोर एक्झाम्पल विल सी. इफ इट इज CH3 bond C bond CH3 bond CH3 bond Cl. Now here the halogen atom is directly attached to carbon and this carbon is attached to 3 carbon atoms. Okay, the halogen atom is bonded to that carbon and this carbon is bonded to other 3 carbon. That's why it is not called as neo. It is not called as neo, it is called as tertiary. 3 carbon असले आणि it is काय म्हणणार, tert. Number of carbon atoms are now 1 2 3 4. 4 carbon atom असल्याने याला काय म्हणतो आपण, ब्यूटाइल. टर्शरी ब्यूटाइल. Cl ला काय म्हणणार आपण, क्लोराइड.
So in this way it is called as tert butyl chloride. All these are the nomenclature, common name. Both are the two names of system. One is the common name and one is the IUPAC. So all these examples are important. Methyl iodide, ethyl, propyl, butyl, pentyl. असा असेल तर काय म्हणणार आयसो, असा असेल तर निओ. आयसो, निओ आणि हा काय झाला टर्शरी. These are the prefixes. Iso, neo, tertiary, primary, secondary, n. This is what prefix n. Normal also finished. Okay.